मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फायलींच्या सह्यांवरून मोठा वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी, तर पवारांकडून आलेल्या फाईलींवर मीही सह्या करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। पण चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिलाय। कॅबिनेट बैठकीत राडा झाल्याची बातमी खोटी आहे। विरोधक नाहक माझी बदनामी करतायत। माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कोणतीही मतभिन्नता नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि चर्चा फिट। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये वादावादी झाल्याची कोणतीही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली नव्हती। आता अजित पवारांनी यावर शिक्कामोर्तब केलं। ह्या दादांत खोटे आहेत। मी तुम्हाला मीडिया अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, आमच्यात कुठलाही वाद नाही, कशाही काही मतभेद नाही। आम्ही सगळे एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। त्या सगळ्या योजना आपण पाहताय। मागे असंच माझी प्रचंड बदनामी, मी वेशभूषा बदलून जातो, नाव बदलून जातो। मी तर आव्हान दिलंय की कुठं वेशभूषा बदलून गेलो, कुठं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलं, कुठं नाव बदलून गेलो, कशाला मी कुणाचं नाव, माझं नाव बदलायचं? एवढं आईवडिलांनी मला सुंदर नाव दिलेलं आहे आणि मी का ते बदलायचं? मला माझ्या नावाचा अभिमान आहे। मला माहिती नाही, मी कॅबिनेटमध्ये नव्हतो। आपल्याला माहिती आहे की मी या ठिकाणी आपल्या लाडकी बहीण या कार्यक्रमाला उपस्थित होतो। झालं असेल तर मी पुढच्या मीटिंगला बघेल।